नमस्कार मंडळी. तर आज बनवूया अगदी चाटून पुसून खाल एवढी चविष्ट असलेली भाजी म्हणजेच अख्खा मसूरची रेसिपी. तर मंडळी अगदी ढाबा स्टाईलसारख्या लागणाऱ्या अख्ख्या मसूरची रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर काय होतं मंडळी, जे अख्खा मसूर आहे ते कधी कधी भिजवायला आपण विसरतो. तर इथे भिजवण्याची सुद्धा गरज नाही आहे. आपण असेच कुकरला लावून घेऊया. तर 1 वाटी अख्खा मसूर घेतलेले आहे. स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे अगदी 2 पाण्याने आणि कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 7 ते 8 शिट्ट्या केल्यामुळे जे अख्खा मसूर आहे ते अगदी मऊसूत शिजले जाते. अख्खा मसूर जो आहे तो अगदी मऊसूत शिजला गेलेला आहे. तर आता देऊया फोडणी. अख्खा मसूर बनण्याचे रहस्य त्याच्या साध्या आणि स्वादिष्ट फोडणीमध्येच दडलेलं आहे. तर फोडणीसाठी मंडळी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी जिरे टाकलेले आहे. त्याचबरोबर कांदा जो आहे तो चिरून घेतला होता तो टाकलेला आहे. कांदासुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटभर मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट लगेचच ॲड केलेली आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा अगदी 2 मिनिटभर परतून घेतली. त्याचबरोबर यामध्ये ॲड केलेला आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया आणि यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे मसाले, जसे की धने पावडर, लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला गरजेनुसार टाकलेला आहे. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे फोडणीमध्ये, जेणेकरून जो कांदा आणि टोमॅटो आहे तो खूप छान असा शिजला जाईल यासाठी. तर फोडणीला खूप छान असं तर्री आलेली आहे. तर यामध्ये आपण ॲड करायचा आहे अख्खा मसूर, जो की आपण शिजवून घेतलेला आहे सर्वात अगोदर. अख्खा मसूर जो आहे तो मिक्स करून घेऊया आणि मंडळी गरमागरम भाकरी आणि त्यासोबत झणझणीत असा अख्खा मसूर अप्रतिम लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर मिक्स करून झाल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर मीठ जे आहे ना ते सर्व भाजीमध्ये आपण एकजीव करून घेऊया. यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गरम पाणी. तर तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी वाढवायचं आहे. जेवढा रस्सा तुम्हाला हवा असेल तेवढा रस्सा तुम्ही इथे वाढवू शकता. यानंतर इथे आपल्याला तडका द्यायचा आहे अख्खा मसूरला. तर तडका देण्यासाठी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी 1.5 चमचे तेल टाकलेलं आहे. तर तेलामध्ये लसूण टाकलेला आहे, जो की असाच अख्खा घेतलेला आहे लसूण. कढीपत्त्याची पाने, त्याचबरोबर 2 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अगदी 1 चमचा लाल तिखट. छान अशी मस्त कडकडीत फोडणी जी आहे ते अख्खा मसूरमध्ये टाकूया. तर जबरदस्त असा तडका बसलेला आहे अख्खा मसूरला. तर इथे झाला ना मंडळी अगदी झणझणीत असा